सावित्रीबाई फुलेंच्या मूळ गावी नायगावमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून अभिवादन। फडणवीस आणि भुजबळांचा एकत्र प्रवासाची चर्चा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराज असणारे छगन भुजबळ आज शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर। चाकण एपीएमसी मधील सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते एकत्र येणार। सामना मुखपत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। गडचिरोलीला नवीन ओळख देत असतील तर मुख्यमंत्र्यांच्या राजकीय इच्छाशक्तीचं स्वागत। सामनातून भाष्य। महाराष्ट्रामध्ये मागील 6 महिन्यामध्ये 1,13,236 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक। तर महाराष्ट्र आता थांबणार नाही, एक्सपोज करत मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। नवी मुंबईच्या सानपाड्यातील डीमार्ट परिसरात गोळीबार। 2 आरोपींकडून 5 ते 6 राऊंड फायर। 1 जण जखमी, आरोपी फरार। बीड खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात। वाल्मिकनं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याशी फोनवर संभाषण केल्याची आरोपी विष्णू साठेची कबुली। सीआयडीच्या अहवालातून उघड। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचं प्रकरण महाराष्ट्राबाहेर चालवा। तेलंगणा किंवा कर्नाटकामध्ये खटला सुरू करा। खासदार बजरंग सोनवणेंची सरकारकडे मागणी। मुंबईतील धारावीमध्ये रात्री विचित्र अपघात। ट्रँकरच्या धडकेमुळे 6 गाड्या खाडीमध्ये पडल्या। पोलिसांकडून गाड्या बाहेर काढण्याचं काम सुरू।